श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. येत्या सोमवारी म्हणजेच 19 ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि श्रावणातील तिसरा सोमवार. या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचं, भगवान विष्णूंचं आणि भगवान शिवशंकरांचं स्मरण करून आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, संकट आहे, दुःख आहे, तर ते दूर करण्यासाठी आपल्याला भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे. या दिवशी जे तिसरा सोमवार असतो त्या दिवशी शिवामूठ जी आहे तर ती मुगाची असते. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भगवान शंकराला मूग या धान्याची शिवामूठ अर्पण करावी. भगवान शंकराला हे मूग अर्पण केल्याने आपल्या सगळ्या प्रकारच्या मनोकामनांची पूर्ती व सुख समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर मुगावर लक्ष्मी मातेचा वास असतो. भगवान शंकराला अतिशय प्रिय असणारे मूग अर्पण केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा देखील चिरकाळ निवास राहतो. आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी हे जे हिरवे मूग असतात तर ते अतिशय महत्त्वाचे असतात. हिरवे मूग अर्पण करत असताना त्याची डाळ किंवा कुठेही तुटलेला फुटलेला मूग अर्पण करू नये. एक मूठ जे हिरवे मूग आहे तर ते अख्खे सगट मूग घ्यायचे, त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मूग जे आहे तर ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे आहे. मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर घरी सुद्धा आपलं जे शिवलिंग असतं त्यावरती तुम्ही ही शिवामूठ अर्पण करू शकता. त्यानंतर प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते. माझ्या मुलांच्या जीवनामध्ये कधीच कोणतं विघ्न, संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य येऊ नये. त्यांचा जो काही चिडचिडा स्वभाव आहे, हट्टीपणा आहे तर तो दूर व्हावा किंवा त्यांच्यावरती कोणतंच विघ्न येऊ नये. त्यांची प्रत्येक ठिकाणी प्रगती व्हावी यासाठी आपल्याला भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे. माझा मुलगा किंवा माझी मुलगी प्रत्येक ठिकाणी आत्ताचे हे सध्याचं धावपळीचं जे जीवन आहे तर त्यामध्ये कुठेही कमी राहता कामा नये, यासाठीच आपल्याला श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी हा उपाय करायचा आहे. जो श्रावण महिना असतो या श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व हे पृथ्वी तलावरती अनेक पटीने सक्रिय असतात आणि आपण सर्वच जण भगवान शिवशंकरांची या श्रावण महिन्यात आराधना करत असतो. त्यामुळे ही जी ऊर्जा आहे अनेक पटीने वाढलेली असते आणि आपल्या मुलांनाही प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये एक वस्तू दान करायची आहे. दानाला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असतं. तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा, या दिवशी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घरामध्ये सुतक, पिरियड्स वगैरे नसावं. त्याच्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा संपूर्ण माहिती आपण घेऊया. सर्वात प्रथम हा उपाय कोणीही करू शकतं. आई, वडील किंवा तुमचं जे काही तुमच्या मुलांबरोबर, मुलींबरोबर नातं असेल ते तुम्ही करू त्या नात्याने तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. आता हा उपाय किती वर्षाच्या मुलांसाठी करायचा, तुमचा मुलगा कितीही लहान असला किंवा कितीही मोठा असला तरीही त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. सर्वात प्रथम काय करायचं आहे तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये जे भगवान शंकरांचं जे शिवलिंग असतं त्याचेही व्यवस्थितपणे पूजन करून घ्यायचं आहे. भस्म, धतुरा, बेलपत्र वगैरे सर्व अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला आता ही जी वस्तू सांगणार आहे ही वस्तू तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरून ओवाळून शिवमंदिरामध्ये घेऊन जायची आहे. आता याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मूग. तुम्हाला माहिती आहे तिसऱ्या सोमवारी जी शिवामूठ आहे तर ती मुगाची आहे. तर हिरवे मूग जे आहे तर ते आपल्याला घ्यायचे आहेत. तर काय करायचं, सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मुलांना खाली जमिनीवरती बसवायचं आहे. बसवल्यानंतर तुम्हाला 1 किलो मूग घ्यायचे आहे. 1 किलो मुगामध्ये तुम्हाला एक वाटीभर मूग त्यातून काढून घ्यायचे. हे वाटीभर मूग तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरनं पायाकडे सरळ 7 वेळेस तुम्हाला ओवाळायचे आहे. ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनात जे काही संकटे, दुःख, अडचणी, दोष, ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या सर्व संपलेल्या आहे. नजर दोष, जे काही दोष आहेत तर ते सर्व संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा.
त्याच्यानंतर हे जे मूग आहे तर ते तुम्हाला त्या 1 किलो मुगामध्ये मिक्स करायचे आहे आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला शिवमंदिरामध्ये घेऊन जायचे आहे. शिवमंदिरामध्ये घेऊन गेल्यानंतर सर्वात प्रथम शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक करायचा. भस्म, बेलपत्र, धतुरा, फुलं, गंध, अक्षदा, नैवेद्य जे काही असेल ते सर्व अर्पण करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या समोर बसून तिथे खाली आसन टाकायचं. तिथे बसून तुम्हाला ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युमुक्षीयमामृतात् हा जो महामृत्युंजय मंत्र आहे याचं तुम्हाला पठण करायचं आहे 1 माळ. आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांना प्रार्थना करून हे जे मूग आहे तर तिथे मंदिरामध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकता. कोणालाही सांगायची वगैरे गरज नाही आहे. आपल्याला हे जे दान आहे तर ते गुप्त दान, आपल्या मुलांची संकटे जे आहेत तर ते आपल्याला तिथे सोडून यायचे आहे. तर हे सर्व अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष, अडचणी, संकटे, दुःख, दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर करा आणि तुमची कृपा सदैव माझ्या मुलांवरती राहू द्या. अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय तुम्हाला जमलं ना तर सोमवारच्या दिवशी तुम्ही प्रदोष काळामध्ये, प्रदोष काळ म्हणजे 4:30 ते 6:30चा जो कालावधी असतो याला प्रदोष काळ म्हटलं जातं. या प्रदोष काळामध्ये तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. सर्व मुलांचे ज्या काही अडचणी येत आहेत नोकरीमध्ये किंवा मग त्यांच्यावरती प्रामुख्याने कोणताही विघ्न येऊ नये असं प्रत्येक आईला वाटत असतं. अभ्यासात, नोकरीत, प्रत्येक ठिकाणी प्रगती व्हावी तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. मुगामुळे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्याही पूर्ण होतात आणि त्याचबरोबर बघा, मुगामुळे आपला बुध ग्रह मजबूत होतो. एकदा की बुध ग्रह आपला मजबूत झाला की कधीच कोणतीच अडचण ही आपल्या जीवनात येत नाही. तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.